नमस्कार मित्रांनो. आपलं मन शांत करणाऱ्या आणि भक्तीने भारावून टाकणाऱ्या या पवित्र कथेमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. माघ महिना सुरू झाला की निसर्गही जणू अधिक निर्मळ होतो. वातावरणात एक वेगळीच पवित्रता भरून राहते आणि प्रत्येक भक्ताच्या मनात गणरायाच्या चरणी नतमस्तक होण्याची ओढ निर्माण होते. माघ महिन्यात साजरी केली जाणारी गणेश जयंती म्हणजे केवळ एक सण नाही, तर ती आहे श्रद्धा, भक्ती, कृतज्ञता आणि विश्वासाची एक दिव्य अनुभूती. हा तो काळ असतो जेव्हा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भक्तीत मन पूर्णपणे बुडून जातं आणि त्यांच्या कृपेने आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांची प्रचिती येते. या पवित्र दिवशी केलेली प्रार्थना, मनापासून अर्पण केलेली भक्ती आणि नितळ भावनेने मागितलेली साध बाप्पा कधीच ऐकून घेतात असं म्हणतात. आणि म्हणूनच माघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक भक्तांच्या आयुष्यात आशेचा किरण उजळतो, दुःखाला दिलासा मिळतो आणि विश्वास अधिक दृढ होतो. आज आपण अशाच एका भावस्पर्शी कथेतून जाणार आहोत, जिथे श्रद्धेची ताकद, संयमाची परीक्षा आणि गणपती बाप्पांची कृपा यांचा अद्भुत संगम आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मन शांत करा, श्रद्धा जागृत ठेवा आणि या भक्तिमय प्रवासाला सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, कथा सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक निवेदन आहे. हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे. कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळे माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पांचा जय जयकार करायला विसरू नका. अशाच एका लहानशा डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावात एका लहानशा कौलारू घरात कमला आणि विठ्ठल हे दाम्पत्य राहत होते. परिस्थितीनं ते फार गरीब होते, पण परमेश्वरावर त्यांची अपार श्रद्धा होती. कमला आणि विठ्ठल दोघेही साध्या संसारात समाधान शोधणारे होते. त्यांचं घर साधं होतं. भिंतींवर चुन्याचा फिक्कट रंग होता आणि अंगणात एक जुने तुळशी वृंदावन होतं. घरात फारसा संसार नव्हता. सोनं नाणं नव्हतं. मोठी साधनसंपत्ती नव्हती. पण त्या घरात शांती होती, समाधान होतं आणि देवावर नितांत विश्वास होता. माघ महिना साधा नाही. या महिन्यात केलेला संकल्प देव विसरत नाही. शुद्ध मनाने मागितलेली गोष्ट या काळात नक्कीच पूर्ण होते, असं जुने लोक सांगत. लोक म्हणायचे, माघ महिन्यात देव फार जवळ असतो. थोडीशी भक्ती, एक दिवा, एक सच्ची प्रार्थना आणि निर्मळ मन, इतकंच पुरेसं असतं. या महिन्यात देव मोठ्या मागण्या पाहत नाही, तो भक्ताचं मन पाहतो. आणि मन खरं असेल तर माघ महिना त्याला मोठं फळ देतो. कमला आणि विठ्ठल हे दोघेही साध्या संसारात समाधान शोधणारे दाम्पत्य होते. कमला दिसायला फार साधी होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळीच गहिराई होती. ती रोज पहाटे उठायची, देवासमोर दिवा लावायची, हात जोडून शांतपणे बसायची आणि कुणालाही न ऐकू येईल अशा आवाजात मनाशीच देवाशी बोलायची. ती कधी मोठ्या मागण्या करत नसे, कधी तक्रार करत नसे. फक्त मनातली वेदना देवासमोर ठेवून गप्प बसायची. कमलाच्या आयुष्यात एकच दुःख खोलवर रुतलेलं होतं. तिच्या पदरात मूल नव्हतं. आजूबाजूच्या घरात लहान मुलांचे हसण्याचे आवाज ऐकू आले की तिचं मन थोडंसं हळवं व्हायचं. कोणी मूल रडताना दिसलं तरी तिच्या डोळ्यात नकळत पाणी यायचं. मातृत्वाची ओढ तिच्या श्वासाश्वासात भरलेली होती, पण नशिबाने तो आनंद तिला दिला नव्हता. वर्षानुवर्ष कमलाने देवधर्म केला होता. तिने व्रत केली, उपवास केले, पायी देवदर्शनाला गेली, अनेक वेळा नवस बोलले. प्रत्येक वेळी मनात एक छोटीशी आशा असायची, कदाचित यावेळी देव ऐकेल. पण प्रत्येक वेळी उत्तर तेच असायचं, शांतता आणि निराशा. तरीसुद्धा कमलाची श्रद्धा कधीच कमी झाली नाही. तिने कधी देवाला दोष दिला नाही, कधी राग व्यक्त केला नाही. ती म्हणायची, देवाला सगळं माहीत आहे, त्याचा निर्णय कधीच चुकत नाही. दुःख असलं तरी तिचा विश्वास अढळ होता आणि तोच विश्वास पुढे तिच्या आयुष्याला वेगळं वळण देणार होता. या सगळ्यात तिचा पती विठ्ठल शांतपणे तिच्या पाठीशी उभा होता. तो स्वभावाने शांत, कष्टाळू आणि मनाने फारच साधा माणूस होता. गावात मिळेल ते काम करून तो घर चालवत असे. कधी शेतात मजुरी, कधी कुणाच्या घराची दुरुस्ती, तर कधी बाजारात हमाली.
पण काम छोटं मोठं असं काही त्याच्या मनात कधीच नव्हतं. त्याच्यासाठी मेहनतीतच देव असतो अशी त्याची ठाम धारणा होती. लोक जेव्हा कमलाला टोमणे मारायचे तेव्हा विठ्ठल शांतपणे म्हणायचा की देवावर आमचा विश्वास आहे आणि तोच योग्य वेळी उत्तर देईल. त्याने कधीच कमलाला कमी लेखलं नाही. उलट तिच्या डोळ्यातली वेदना पाहिली की तिच्या डोक्यावरून हळूसूच हात फिरवायचा आणि तिला धीर द्यायचा. माघी गणेश जयंती जवळ येत होती. गावात हळूहळू त्या दिवसाची चाहूल लागली होती. कुठे घराघरात साफसफाई सुरू झाली होती, कुठे तुळशी वृंदावनाभोवती रांगोळी काढली जात होती. सकाळी संध्याकाळी मंदिरात घंटानाद अधिक ऐकू येऊ लागला होता. जणू संपूर्ण गाव त्या पवित्र दिवसाची वाट पाहत होतं. या सगळ्या वातावरणात कमलाच्या मनात मात्र एक वेगळाच विचार घोळत होता. ती शांतपणे देवासमोर बसली होती, हात जोडलेले, डोळे मिटलेले आणि मनात ठाम निश्चय तयार होत होता. तिने स्वतःशीच म्हटलं, या माघी गणेश जयंतीला मी उपवास करणार आहे आणि गणरायाला मनापासून साथ घालणार आहे. हा निर्णय तिने कुणाला सांगितला नाही, पण गावाला तो कळायला वेळ लागला नाही. काही लोकांनी तिच्याकडे पाहून हसणं सुरू केलं. कुणी म्हणालं, इतकी वर्ष नवस केलेस, काय मिळालं तुला? कुणी म्हणालं, आता तरी अपेक्षा सोड. तर काहींनी थेट तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. अगं, उगीचच शरीराला त्रास देऊ नकोस. देव असता तर केव्हाच ऐकलं असतं. पण कमलाचं मन या शब्दांनी ढळलं नाही. ती कुणाशी वाद घालत नव्हती, कुणाला उत्तर देत नव्हती. फक्त मनात एकच भावना होती, मी जे करतेय ते श्रद्धेने करतेय. तिच्या चेहऱ्यावर शांततेचं तेज होतं. तिच्या डोळ्यांत दुःख होतं, पण त्यापेक्षा जास्त विश्वास होता. ती जाणून होती, खरी भक्ती गोंधळ घालत नाही. ती शांत असते, संयमी असते आणि अढळ असते. आणि याच शांत निश्चल श्रद्धेवर पुढे गणराय स्वतः कृपा करणार होते. माघी गणेश जयंतीचा दिवस उजाडला. पहाटेपासूनच वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती. आकाश शांत होतं, हवा थंड होती आणि गाव जणू हळूच जागं होत होतं. कमलाने नेहमीपेक्षा लवकर डोळे उघडले. आजचा दिवस साधा नव्हता, हे तिच्या मनाला चांगलंच ठाऊक होतं. तिनं देवघर साफ केलं आणि मनात ठरवलं, आज अन्नाला हात लावायचा नाही. हा उपवास शरीरासाठी नव्हता, तो मनासाठी होता. तिला माहीत होतं, आज गणरायासमोर मन मोकळं करायचं आहे. सकाळ होताच तिने अंगण झाडून स्वच्छ केलं. तुळशी वृंदावनाजवळ छोटासा मातीचा दिवा लावला. त्या दिव्याची ज्योत स्थिर होती, जणू तिच्याच श्रद्धेचं प्रतीक. दिव्याभोवती तिने थोड्या रांगोळीच्या रेघा काढल्या आणि मनात गणरायाचं नाव घेतलं. देवघरात गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली. त्यानंतर तिने ताज्या कोळ्या दुर्वा हातात घेतल्या. त्या दुर्वा तिने खूप जपून आदराने अर्पण केल्या. तिच्या बोटांचा थरथरता स्पर्शही त्या अर्पणात मिसळला होता, कारण त्या दुर्वांसोबत ती आपली आशा, आपली वेदना आणि आपला विश्वास अर्पण करत होती. तिने देवासमोर बसून हात जोडले, डोळे मिटले आणि ओलावलेल्या डोळ्यांतून तिचं मन बोलू लागलं. ती हळू आवाजात म्हणाली, हे गणराया, लोक तुला विघ्नहर्ता म्हणतात. माझं आयुष्यही विघ्नांनी भरलेलं आहे. मी काही मोठं मागत नाही, फक्त एवढंच पाहते, जर माझी श्रद्धा खरी असेल तर तू नक्कीच ऐकशील. हे शब्द बोलताना तिचा आवाज थरथरत होता. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते, पण त्या अश्रूंमध्ये तक्रार नव्हती. ती होती फक्त एक आर्त हाक. त्या क्षणी कमलाचं संपूर्ण मन गणरायाच्या चरणी झुकलं होतं. दिवसभर ती उपवासात शांत राहिली, देवाचं नाव घेतलं आणि प्रत्येक श्वासाबरोबर आशा जिवंत ठेवली. संध्याकाळ झाली. दिव्याची ज्योत अजूनही तेवत होती आणि कमलाची श्रद्धा अजूनही अढळ होती. आणि याच नितळ श्रद्धेच्या क्षणी काहीतरी विलक्षण घडणार होतं. त्या रात्री कमला गाढ झोपली. दिवसभराच्या उपवासानंतर तिचं शरीर थकलं होतं, पण मन मात्र विलक्षण शांत होतं. जणू सगळी वेदना देवाजवळ ठेवून दिल्यावर मन हलकं झालं होतं, अगदी हलकं. दिव्याची ज्योत अजूनही मंदपणे तेवत होती आणि त्या कोमल प्रकाशात कमलाची झोप हळूहळू खोल खोल जात होती. आणि तेव्हाच तिला स्वप्न पडलं.
सुरुवातीला एक तेजस्वी प्रकाश दिसू लागला. पण हा प्रकाश डोळे दिपवणारा नव्हता. हा प्रकाश डोळ्यांना सुखावणारा होता, मनाला कवेत घेणारा होता. जसा जसा प्रकाश वाढत गेला तसा तसा आजूबाजूचा सगळा अंधार हळूहळू नाहीसा होत गेला. आणि त्या दिव्य प्रकाशाच्या मध्यातून एक परिचित आपुलकीचं रूप हळूहळू प्रकट होऊ लागलं. ते होते गणपती बाप्पा. तेजस्वी, शांत, प्रसन्न. त्यांच्या चेहऱ्यावर करुणेचं सौम्य हास्य होतं आणि डोळ्यांत अशी माया होती, जशी आई आपल्या लेकराकडे पाहताना पाहते. ती काहीच बोलू शकली नाही. हात आपोआप जोडले गेले आणि डोळ्यांतून अश्रू वाहू लागली. हे अश्रू दुःखाचे नव्हते, हे अश्रू होते दिलास्याचे. तेव्हा गणपती बाप्पा बोलले. तो आवाज कानांनी ऐकू येणारा नव्हता, तो थेट हृदयात उतरलेला होता. ते शांत स्वरात म्हणाले, मी उपवास पाहत नाही, मी मोठ्या नवसांकडे पाहत नाही, मी भक्ताचं मन पाहतो. आणि तुझं मन नितळ आहे, तुझी श्रद्धा खरी आहे. हे शब्द ऐकताच कमलाच्या अंतर्मनात एक विलक्षण शांती पसरली. जणू वर्षानुवर्षांची वेदना एका क्षणात विरघळून गेली. ती काही मागणार होती, पण शब्दच उरले नाहीत, कारण त्या नजरेतच तिला सगळं मिळालं होतं. आणि पाहता पाहता त्या तेजस्वी प्रकाशात गणपती बाप्पाचं रूप हळूहळू विरघळू लागलं. पण त्या दर्शनाची ऊब कमलाच्या हृदयात कायमची राहिली. काही दिवस गेल्यानंतर कमलाच्या आयुष्यात हळूहळू बदल घडू लागले. हे बदल अचानक किंवा गोंधळात टाकणारे नव्हते, तर ते अगदी शांतपणे आणि अलगद तिच्या जीवनात उतरले होते. ज्या घरात पूर्वी एक प्रकारची शांत पण जड वातावरणाची भावना होती, त्या घरात आता समाधानाची आणि आशेची चाहूल लागली होती. कमलाच्या मनावर अनेक वर्षांपासून साठलेली वेदना जणू कुणीतरी हळूच दूर करत असल्यासारखी वाटत होती. कमला सकाळी उठायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर नकळत एक सौम्य हास्य उमटू लागले होते. हे हास्य मुद्दाम आणलेले नव्हते, तर आतून उमटलेले होते. अनेक वर्षांनंतर तिला असं वाटू लागले होते की तिच्या मनाची हाक कुणीतरी ऐकली आहे. तिच्या डोळ्यांतून अजूनही अश्रू यायचे, पण आता ते दुःखाचे अश्रू नव्हते. ते अश्रू होते दिलास्याचे, समाधानाचे आणि देवावर ठेवलेल्या विश्वासाचे. ती जेव्हा देवासमोर बसायची तेव्हा आता तिच्या मनात तक्रारी उरल्या नव्हत्या, मोठ्या मागण्या उरल्या नव्हत्या. ती फक्त शांतपणे बसून मनातल्या मनात गणरायाचे आभार मानायची. तिच्या मनात एकच भावना असायची की देवाने योग्य वेळी योग्य उत्तर दिले आहे. हा बदल गावकऱ्यांच्या लक्षातही येऊ लागला. ज्यांनी कधी कमलाच्या श्रद्धेची थट्टा केली होती, तेच लोक आता तिच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागले. तिच्या चेहऱ्यावर दिसणारी शांती, तिच्या बोलण्यात आलेली स्थिरता आणि तिच्या वागण्यात दिसणारा आत्मविश्वास पाहून लोक विचार करू लागले. श्रद्धेची ताकद इतकी मोठी असू शकते हे त्यांना उमजू लागले. हळूहळू संपूर्ण गावात एक गोष्ट स्पष्ट झाली. कमलाची परीक्षा झाली होती. ही परीक्षा वेदनेची होती, संयमाची होती आणि श्रद्धेची होती. आणि या परीक्षेत कमलाची भक्ती जिंकली होती. देव लगेच उत्तर देत नाही, पण भक्ताचा विश्वास खरा असेल तर तो योग्य वेळी नक्कीच कृपा करतो, हे गावकऱ्यांना कळून चुकले होते. माघी गणेश जयंतीची ही कथा इथेच थांबत नाही, कारण ही कथा फक्त कमलाची नाही. ही कथा आहे प्रत्येक त्या माणसाची जो शांतपणे दुःख सहन करतो, तरीही देवावरचा विश्वास सोडत नाही. माघी गणेश जयंती आपल्याला हेच शिकवते की उपवास किती मोठा आहे किंवा नवस किती कठीण आहे याला महत्त्व नाही. मन नितळ असणे आणि श्रद्धा खरी असणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. जिथे श्रद्धा खरी असते तिथे गणपती बाप्पा नक्कीच कृपा करतात. काही दिवस असेच गेले आणि कमलाच्या आयुष्यात हळूहळू पण ठळक बदल जाणवू लागले. पूर्वी ज्या सकाळी ती जड मनाने उठायची, त्या सकाळी आता तिचं मन हलकं वाटू लागलं होतं. शरीरात एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती आणि मनात नकळत आशेची पालवी फुटत होती. सुरुवातीला तिने या बदलांकडे फारसं लक्ष दिलं नाही, पण दिवसेंदिवस ते बदल अधिक स्पष्ट होत गेले आणि तिच्या मनात एक गोडशी शंका रुजू लागली. एके दिवशी गावातील अनुभवसंपन्न वृद्ध स्त्री कमलाच्या घरी आली.
तिने कमलाकडे नीट पाहिलं, तिच्या चेहऱ्यावरचं तेज ओळखलं आणि हळूच तिचा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शात माया होती आणि आवाजात खात्री होती. तिने कमलाला काही प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांनी कमलाचं हृदय जोरात धडधडू लागलं. अनेक वर्षांपासून मनात दडवलेली आशा पुन्हा एकदा जागी झाली आणि कमलाच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. काही दिवसातच ते सत्य स्पष्ट झालं आणि कमलाच्या घरात आनंदाची बातमी पसरली. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर, असंख्य अश्रू आणि प्रार्थनांनंतर कमलाच्या पदरात मातृत्व येणार होतं. ही बातमी कळताच कमल थरथरत्या पावलांनी देवघरात गेली. तिने गणरायासमोर दिवा लावला, हात जोडले आणि बराच वेळ शांतपणे बसून राहिली. त्या क्षणी तिच्या ओठांवर शब्द नव्हते, पण मन कृतज्ञतेने भरून आलं होतं. डोळ्यांतून वाहणारे अश्रू आज वेदनेचे नव्हते, तर देवाने ऐकलेल्या प्रार्थनेचे होते. ही बातमी लवकरच संपूर्ण गावात पसरली. ज्यांनी कधी कमलाच्या श्रद्धेवर प्रश्नचिन्ह उभं केलं होतं, तेच लोक आता तिच्या घरी येऊन समाधानाने मान हलवू लागले. अनेकांच्या डोळ्यांत अपराध भाव होता, तर अनेकांच्या मनात श्रद्धा अधिक दृढ झाली होती. लोक म्हणू लागले की देव उशीर करतो, पण अन्याय करत नाही आणि खऱ्या मनाने केलेली भक्ती कधीच वाया जात नाही. महिने सरत गेले आणि कमलाने आपली प्रत्येक सकाळ गणरायाच्या नावाने सुरू केली. ती आपल्या पोटात वाढणाऱ्या बाराशी बोलायची, त्याला गणपती बाप्पाच्या गोष्टी सांगायची आणि मनोमन प्रार्थना करायची. तिच्या आयुष्यात आलेला हा आनंद केवळ तिचाच नव्हता, तर संपूर्ण गावाचा होता. घरात पुन्हा एकदा हसण्याची चाहूल लागली होती आणि अंगणात पुन्हा चैतन्य भरू लागलं होतं. अखेर तो शुभ दिवस उजाडला. कमलाच्या घरात एक निरोगी, गोंडस बाळ जन्माला आलं. बाळाच्या पहिल्या रडण्याने जणू संपूर्ण घर पुन्हा जिवंत झालं. ते रडणं कमलासाठी अमृतासारखं होतं. तिने बाळाला कुशीत घेतलं तेव्हा तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. पण आज त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, फक्त अपार समाधान आणि कृतज्ञता होती. तिने बाळाच्या कपाळावरून हात फिरवत मनाशीच म्हटलं की हा आनंद गणरायाच्या कृपेनेच मिळाला आहे. कमलाने आपल्या बाळाचं नाव गणेश प्रसाद ठेवलं. हे नाव केवळ नाव नव्हतं, तर तिच्या आयुष्याच्या संघर्षाचं आणि श्रद्धेच्या विजयाचं प्रतीक होतं. आजही प्रत्येक माघी गणेश जयंतीला कमला आपल्या मुलाला सोबत घेऊन दिवा लावते, दुर्वा अर्पण करते आणि शांतपणे गणरायाचे आभार मानते. तिचं आयुष्य पाहून लोकांना एकच गोष्ट उमजते की श्रद्धा खरी असेल, संयम अखंड असेल आणि मन नितळ असेल, तर गणपती बाप्पा भक्ताच्या आयुष्यात आनंद नक्कीच भरून देतात.